लाडके खुशखबर 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 पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. आता थोड्या वेळापूर्वी पुन्हा वाटपाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी स्क्रीनशॉट सहित दाखवणार आहे. लाडक्यानो बघा, मी तुम्हाला सकाळीच बोललो होतो की लाडक्यानो पुन्हा आज वाटप होणार आहे आणि या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात झाली. तर तुम्हाला गुड न्यूज भेटली का? पटपट सर्व लाडक्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि लक्षात घ्या लाडक्यानो, बऱ्याच लाडक्यांना अजून पण हप्ते येत नाहीयेत, बऱ्याच लाडक्यांना अजून मेसेज येत नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे की टेन्शन घेऊ नका. वाटपाला सुरुवात झालेली आहे, वितरण थांबलेलं नाहीये. तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे आज किती वाजता पैसे जमा झालेत, किती लाडके त्यांना पैसे जमा झालेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे. तर लाडके त्यांना कोणाकोणाला खुशखबर भेटली पटपट सर्वांनी सांगायचंय. खूप आनंद झालेला आहे, कारण की मी ज्या गोष्टी बोललो होतो सकाळी त्या गोष्टी पुन्हा खऱ्या ठरलेल्या आहेत आणि हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं 2 ते 3 दिवस या ठिकाणी वाटप होणार आहे आणि आज देखील वाटप सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, पटपट आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुम्हाला खुशखबर कधी भेटले, आज भेटले, काल भेटले, परवा भेटले, कधी भेटले, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, या ठिकाणी प्रूफ सहित पुराव्या सहित दाखवणार आहे की हप्ता वाटप झाला आहे का नाही सुरू. खुशखबर या ठिकाणी आलेली आहे, पुन्हा वितरण सुरू झालेलं आहे. वितरण सुरू झाले आहे. आज कोणाला हप्ता भेटणार, कोणाला नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी सांगतो. त्याचबरोबर वितरण किती दिवस चालणार, वितरण किती दिवस आणखी चालणार आहे सगळं सांगतो, काळजी करू नका. चला आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडकेदांनो, तुमचे हप्ते चालू झालेत का पुन्हा? कारण की बऱ्याच लाडकेदांचे हप्ते बंद पडले होते, त्यांचे पण काही लाडकेदांचे हप्ते सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडकेदांना मी सांगितलं होतं त्या गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तर तुमचे पण हप्ते चालू होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. ह्या गोष्टी मी तुम्हाला हप्ते पुन्हा चालू कशी व्हायचे ते मी नंतरच्या व्हिडिओ सांगेन, पण आता हप्ता वाटप कसा झालाय, कुणाला झालाय सगळं सांगतो. चला आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी पुरावा दाखवतो. पुरावा बऱ्याच लाडक्याताई म्हणतील, बरेच ठिकाणी म्हटलं जाईल की हप्ता अजून वाटप झालं नाही, पण मी पुरावा घेऊन तुमच्या समोर दाखवत असतो. आपल्या गोष्टी कधीच या ठिकाणी तुम्ही बघत असाल असत्य बोलत नाही. न्यूजपेपर मध्ये असेल, टीव्ही चॅनल असेल, किंवा मला एखाद्या अधिकाऱ्यांनी पीएनी किंवा मुख्य मंत्र्यांच्या पीएनी जर बोललं असेल त्यावेळेसच मी तुम्हाला बातमीमध्ये सांगत असतो. मी माझ्या मनाचं कधी सांगत नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ आहे. चला पुरावा दाखवतो. लाडक्यांना बघा 1:27 हा या ठिकाणी स्क्रीनशॉट आलेला आहे, किंवा 1:27 हे मेसेज त्या लाडक्या बहिणीला पडलेला आहे. काय बघा, या ठिकाणी आयसीआयसीआय बँक मध्ये पडला, अकाउंट नंबर दिसतोय तुम्हाला 376 वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. क्रेडिटेड रुपीज 1,500 रुपये दिसत आहे. 27 ऑगस्ट 2026, 27 ऑगस्ट म्हणजे आजची लेटेस्ट तारीख आहे. आजच्या दिवशी हा 1:30 वाजता म्हणजे 1:27 हा मेसेज आलेला आहे. इन्फो या ठिकाणी लाडकी बहीण योजना जुलै 26 हा त्यांचा मेसेज आहे. म्हणजेच काय, जुलै 26 म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्या वाटपाचा हा मेसेज यांना आलेला आहे. तर लाडक्याताईंना बघा पुरावा देखील दाखवलाय. तरी पण बऱ्याच लाडक्याताई म्हणत असतील की मला अजून हप्ता का नाही भेटला गुरुदादा, तर परत सांगतोय काळजी करू नका, वाटप सुरू आहे. हळूहळू सर्व लाडक्याताईंना हप्ते भेटत आहेत. आता जरी तुम्हाला पैसे नसतील आले, काल जरी नसतील आले, परवा जरी नसतील आले, पण तुम्ही जर पात्र असाल 100% पैसे येणार म्हणजे येणार. काळजी करू नका. वितरण सुरू आहे, वितरण बंद झालेलं नाही. आज तरी 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. बरेच असे काही जिल्हे आहेत, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये हळूहळू येत असतात. त्याच्यामुळे काळजी करू नका. आतापर्यंत जर इतिहास बघितला, आतापर्यंत मागचे जर हप्ते बघितले, तर पहिल्या 2 दिवसामध्ये पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, ठाणे जिल्हा असेल, यांना हळूहळू पैसे येतात आणि तिसऱ्या दिवशी या ठिकाणी चांगल्या स्वरूपात वाटप होतं. आज हा तिसरा म्हणल्यापेक्षा हा आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी लाडक्याताईंनो पैसे वाटप होत आहेत. काळजी करू नका. तुम्हाला पुरावा दाखवलेला आहे. पुराव्यामध्ये पण आता जर काय लाडक्याताई बघा
तुम्हाला आता मी पुरा दाखवला. आता पुढचं आता अजून तुम्हाला काही मी गोष्टी या ठिकाणी दाखवणार आहे. वितरण किती जिल्ह्यात होणार आहे बघा. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, नागपूर, अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे किंवा आतापर्यंत होत पण आहे. त्याच्यामुळे 36 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे. असं समजू नका की आमच्या जिल्ह्यात अजून वाटप झालं नाही, तर असं काही नाही. प्रमाण कमी जास्त होऊ शकते, पण सगळ्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे. काळजी करायची गरज नाही. या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्यांचे मेसेज पण या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता मेसेज पण आलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, सन्मान निधी जमा होतोय. हे स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांचा कालचा मेसेज आहे, कालचं ट्विट आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिहिलेलं आहे, लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणून दिलेली आहे. आता भेट फक्त एवढं झालं की 1,500 रुपये दिले. फक्त जुलै महिन्याचा हप्ता त्यांनी आतापर्यंत दिलाय. तर लाडक्या ताईंना आदित्य तटकरे मॅडम यांना आता मी कॉलवर बोलणार आहे किंवा त्यांच्या पीएचा माझ्याकडे नंबर आहे, त्यांना देखील मी चर्चा करणार आहे की बाबा ऑगस्ट महिना पूर्ण संपत आलाय, तरी फक्त जुलै महिन्याचा हप्ता का दिला? रक्षाबंधनाचे 1,500 रुपये दिले असते तर अजून चांगलं झालं असतं. 2 महिन्याचे हप्ते द्यायला काय प्रॉब्लेम होता? ऑगस्ट महिना संपत आलाय. जर तुम्ही 2 हप्ते एकत्र टाकले असते तर लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला असता. आणि महागाई एवढी वाढली आहे, महागाई एवढी वाढल्यामुळे साखराचे भाव बघा किती झालेले आहेत. या ठिकाणी गरिबांना 1,500 म्हणजे काहीच नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांच्या वतीने या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांना पण माझी विनंती आहे की यावेळेस 1,500 पुन्हा चालू करा. म्हणजे जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून पुन्हा चालू करा. आज नाही होत तर उद्या रक्षाबंधनाच्या दिवशी चालू करा. पण लाडक्या ताईंना 1,500 पुन्हा टाका म्हणजे टाका, ही कळकळीची विनंती आहे. आज मी आता एवढं कळकळीची विनंती कधी करत नाही, पण पहिल्या वेळेस म्हणतोय लाडक्या ताईंच्या वतीने कळकळीची विनंती आहे, मागणी आहे की लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील टाका. महागाई वाढली, लाडक्या ताईंना रक्षाबंधनासाठी या ठिकाणी पैसे लागतात, लवकरात लवकर टाका. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि त्यांनी स्वतः सांगितले 2 ते 3 दिवसामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. 2 ते 3 दिवस म्हणजे काल मेसेज आलाय, काल आज उद्यापर्यंत पकडून चला किंवा आज तर असं, पण जर आपण परवाचं जरी पकडलं, परवा, काल आणि आज असे पकडले तर 3 दिवस झाले. उद्या जास्तीत जास्त आपण एक बघूया. रक्षाबंधन निमित्त जर काय भेट भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. उद्या हे भेटू शकतात, असं समजू नका की रक्षाबंधन म्हणजे बंद होतील. भेटण्याचे चान्सेस उद्या पण आहेत. आणि भेटले नाही तरी मी एक लाडक्या त्यांच्या वतीने सरकारला एक विनंती करेन की लाडक्या बहिणींना उद्या पण पैसे द्या, उद्या आपण पैसे द्या. तर चला आता एक महत्त्वाची अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. हा, तर लाडक्या बघा वितरण किती दिवस चालणार. बऱ्याच लाडक्या विचारतायत की वितरण सर किती दिवस चालणार आहे, गुरुदादा वितरण किती दिवस चालणार आहे. तर बघा याच्यामध्ये लक्षात घ्या, 25 ऑगस्टला वाटप सुरू झालेलं आहे. सगळ्याला माहिती आहे 25 ऑगस्टला वाटप सुरू झालं होतं. एक संध्याकाळी वाटप सुरू झालं, 1-4-5च्या दरम्यान सुरू झालं होतं. नंतर 26 ऑगस्टला वाटप दुसरा दिवस, कालचा दुसरा दिवस होता. आज 27 ऑगस्ट, आज वाटपाचा 3रा दिवस आहे आणि उद्या रक्षाबंधन आहे. तर आतापर्यंत जर मागचा जर इतिहास बघितला, 24 हप्ते आतापर्यंत जर बघितले तर 4थ्या दिवशी 5व्या दिवशी पण वाटप होतं. त्याच्यामुळे उद्या आणि परवा पण चान्सेस आहेत. काळजी करू नका. मला मधली पण ही गोष्ट येत आहे की काही लाडक्या बहिणींना हप्ते भेटले नाही, त्यांना उद्या परवा पण येऊ शकतात. त्याच्यामुळे उद्या आणि परवा पण आपल्याला चेक करत राहायचं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांना विनंती आहे, काळजी करू नका. बऱ्याच लाडक्या त्यांना हप्ते भेटले नाही, त्यांचे पण हप्ते भेटावेत ही सरकारला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.